मुख्यमंत्री यांच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग, जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, सीपीआयचे खासदार पी संतोष कुमार यांचं हे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, तक्रार करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, शेलारांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या पत्रकार परिषद, महायुतीचे काही प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकावरून इंडिया आघाडीच्या भूमिकेला लक्ष्य करणार असल्याची सूत्रांची माहिती। अत्याचारी भोंदू अशोक खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, खरातचा डिलीट, मोबाईल डेटा रिकव्हर, पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ केले होते डिलीट। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्ताधाम या आश्रमामध्ये पोलिसांकडून पंचनामा, झाडाझडतीमध्ये पोलिसांकडून अनेक औषधं जप्त, गडगे सध्या पोलीस कोठडीमध्ये। नाशिकमध्ये धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणासंदर्भात आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, बळजबरीने तरुणीला दारू सिगरेट पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा देखील या तरुणावर आरोप। यवतमाळच्या राळेगावमधील बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर, अतिक्रमणामुळे नगरपंचायतीकडून घरावर कारवाई।